स्टुडिओने रिलीज तुमचा खूप स्ट्रॉंग होतो डेफिनेटली. पण असे पण अनुभव आलेत की स्टुडिओ काही फिल्म्सला खूप आपल्या बँकेत ठेवून देतं कुठेतरी आणि खूप नंतर अवेळी अयोग्य वेळी त्या फिल्मला बाहेर काढलं जातं आणि त्यांच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे ते अचानक त्यावेळेस त्या फिल्मला रिलीज करतात. काही होत नाही मग त्या फिल्मचं ॲब्सोल्यूट. आणि असे माझ्याजवळचे किती दिग्दर्शक आहेत जे डोक्याला हात लावून बसतात की अरे आमचं करिअर बर्बाद झालं आहे या भानगडीमुळे, कारण माझी फिल्म यांच्याकडे 4-4 वर्षे 5-5 वर्षे आणि रिलीजच करत नाहीत आणि नको त्या फिल्म्स पुढे. आता ते प्रत्येकाचे बेनिफिट्स आहेत आणि लॉसेस पण आहेत. तर स्टुडिओचे ते लॉस आहे की कंप्लीट ते हुकुमशाह आहेत, अजिबात आपलं काही ऐकत नाहीत. आणि आपण जर कम्प्लिटली इंडिव्हिज्युअली रिलीज करणार असू तर मला असं वाटतं ती वेळ तरी आपल्याला ठरवता येते की मला आत्ता रिलीज करायचं आहे, नाही आत्ता होईल. तर ते बेनिफिट्स पण आहेत. तर ते सगळं जर तर मध्ये असं काय त्याचं पक्कं गणित नाही आहे काही. आणि एंड ऑफ द डे सिनेमा कसा आहे